खानदेशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तापी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा आणि प्रकाश बॅरेजेसचे दरवाजे उघडण्यात आलेत. जळगाव जिल्ह्यातील हातनूर धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची पाणी पातळी वाढली आहे. यामुळे सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाश बॅरेजचे 13 दरवाजे उघडण्यात आले असून सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेक तर प्रकाशा बॅरेजमधून 1,90,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे तापी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. नागरिकांनी नदीत उतरू नये आणि मासेमारी करू नये असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय. तर येत्या काही दिवसात तापी नदीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नदी काठावरील गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुरात वाहून गेलेल्या पिता पुत्रांचा अद्याप शोध लागेना. धुळ्यातील कण्हेरी नदीच्या पुरात वाहून गेले होते. 4 दिवस उलटले तरी सुद्धा पिता पुत्रांचा अद्याप शोध लागेना. धुळे तालुक्यातील आंबोडे येथील कण्हेरी नदीला आलेल्या पुरात वाहून गेलेले आनंदा पारखे आणि त्यांचा मुलगा दिनेश पारखे या पिता पुत्रांचा शोध अद्याप लागलेला नाही. या घटनेला 4 दिवस उलटूनही दोघांचा ठावठिकाणा मिळालेला नसल्याने कुटुंबियांसह संपूर्ण गाव चिंतेत आहे. पोलीस, महसूल प्रशासन आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्याकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू असून नदीपात्र, नदीकाठ आणि आसपासच्या परिसरात कसून शोध घेतला जात आहे. एक अतिशय दुःखद घटना झाली आहे. कण्हेरी नदीला एक महापूर आल्यामुळे या आनंदा भागवत पारखे, त्यांचे 3 मुलं व त्यांचे वडील असे 4 जण वाहून गेलेले आहेत. त्यापैकी 2 जणांचा अद्यापपर्यंत आनंदा आणि दिनेश यांचा शोध लागलेलाच नाही. त्यांना शोधण्याचे गाव लेवलवरही खूप प्रयत्न केले आहेत. रोज जवळजवळ 100 ते 150 लोक जात आहेत. प्रशासनाने थोडी मदत केली परंतु ते अजून मिळाले नाहीत आणि ते शोधण्याचे काम होऊन प्रशासनाने त्यांना पूर्ण मदत करावी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.